तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका विजा ब्लॉगर. घरातनं खाली आलो तितक्या ह्याच्याबरोबर जरा मस्ती केली आणि तवर गुरुभाऊ पण आलं. गुरुभाऊंच्या गाडीवर बसलो आणि आता म्हणलो कुठं जायचंय ते सांगा. गुरुभाऊंनी काहीच न सांगता सगळ्या आष्ट्यातनं गाडी फिरवून शेवट आणली की अंबाबाईच्या देवळापाशी. अंबाबाईच्या देवळापाशी आलोय म्हणल्यावर सगळ्यात पहिला येऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि देवळाच्या पाठीमागच्या बाजूला शिंग वाजवायची प्रॅक्टिस चालू होती, तिथं जाऊन थांबलो की. आष्टेकर हा आवाज ऐकण्यासाठी कित्येक दिवस वाट पाहत असतात. आणि तुम्हाला तर माहितच असेल, आतापासून आष्ट्याच्या भावायला सुरुवात झाली आणि थोडा वेळ देवळापाशी थांबल्यानंतर हे असं एक जण गोळा व्हायला लागलेलं. हे असं थोडा वेळ सगळ्यांबरोबर चेष्टा मस्करी करून झाल्यानंतर इथनं आता देवळातनं निघायचं म्हणलो. हे असं मग बाहेर आलो आणि गुरुभाऊनी गाडी घ्यायला सांगितली. गाडी घेतली गुरुभाऊंनी, लगेच इथनं निघालो की. इथनं जरा पुढे आल्यानंतर गुरुभाऊनी सांगितलं, आता पोटात का वरडायला लागलेत, काय तर खायचं नियोजन लावायला लागतंय. मग काय सांगितल्या गुरुभाऊंनी गाडी घेतली की भेळच्या दुकानापाशी. इथं 2 रगड्याची ऑर्डर दिल्या आणि जाऊन आत बसलो की. आत जाऊन बसलो तितक्यात आपली ऑर्डर पण आली की. मग आल्या लगेच बुकना उडवायचं चालू केला आणि इथनं खाऊन झाल्यानंतर निघालो की. गुरुभाऊंना इथनं जाताना फोन आला, त्यामुळे गुरुभाऊंनी गाडी आणि परत घेतली की देवळापाशी गाडी लावून घेतली आणि तिथनं आलो की चालत. हे असं चालत नगरपालिकेपाशी येऊन गर्दी बघितली तर गर्दी काय भयानक होती. त्यामुळे आता जायचं म्हणलो तितक्यात आपल्याला एक जण गाठ पडला, त्यामुळे त्याचा रांगत मध्ये शिरलो आणि तिथनं आता प्रसाद घ्यायला निघालो की. तर त्या गुरुभाऊचं काय मध्ये तिसरंच चालू होतं. चालतंय. तवर तर आपली बारी आल्यानंतर हे असं ताट गजगजीत भरून घेतलं आणि इथनं आता जेवाय कुठं तर जागा बघायची म्हणलो. एका ठिकाणी असं निवांत मांडी घालून बसलो, तितक्यात ही गुरुभाऊ काय हुडकायला लागले काय माहिती. महाप्रसादाचा विषय असला शेवट झालता का नाही काय सांगू तुम्हाला. आमच्या ताटातलं संपायला आणि ह्या दोघं इथं येऊन बसायला. मग त्या दोघांचं हुसपर्यंत थांबलो. त्यांचं झाल्यानंतर ताट ठेवलं आणि इथनं लगेच निघालो की. तुम्हाला भावायचं सर्व अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या भावाला पहिला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.